नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की पद्मा आता उमाच्या घरी जाणार आहे. जी रेष आखलेली आहे ती रेष ओलांडून आता पद्मा उमाच्या घरी जाणार आहे. तर आता कशासाठी जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे आता राघव आणि त्याचा मामा आता कॉलेजला चाललेले असतात. म्हणजे मामा राघवला सोडायला चाललेला असतो. तर आता त्याला दोघेजण जात असताना तिकडे आता अनु आणि तिचा बॉयफ्रेंड दिसतात. तर आता राघव मामाला म्हणत असतो की मामा, हा मुलगा ना चांगला नाहीये, खूपच डेंजर मुलगा आहे, याने खूप मुलींना फसवलेला आहे आणि ही अनु त्याच्याबरोबर काय करतीये. तर आता मामा म्हणत असतो की चल चल आपण जाऊन बघूया. पण आता राघव म्हणतो की नाही, तू जा बाहेर, मी सगळं काही हँडल करतो, आता कॉलेजमध्ये तुला आतमध्ये येऊ देणार नाहीयेत. म्हणून आता मामा तिथूनच निघून जातो. तर राघव आता अनुच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की याच्याबरोबर काय करतीये, हा मुलगा चांगला नाहीये. तर अनु म्हणत असते की तुला काय करायचं, तो माझा बॉयफ्रेंड आहे, माझ्या बॉयफ्रेंडला काहीच बोलायचं नाही आणि तू याच्यामध्ये पण पडू नको. मग राघव म्हणत असतो की बॉयफ्रेंड, अगं तुझ्यासारख्या 10 गर्लफ्रेंड असतील याला अजून, आणि याच्यावरती काय प्रेम करतीये. त्यावेळेस आता अनुला धक्काच बसतो आणि ती म्हणते की काय, तुझ्या 10 गर्लफ्रेंड आहे. मग तिचा बॉयफ्रेंड म्हणत असतो की नाही, याच्या कुठे नादी लागते, अगं माहितीये ना तुमची खानदानी दुश्मनी आहे, ती ते काढण्यासाठी हा तुला खोटं काहीतरी बोलत आहे. आता राघव अनुला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण आता ती काही ऐकतच नाही. आणि मग आता ते दोघे जण बोलत असतात. तर आता तो निघून जातो तिथून, राघवला काही पण बोलून आता तिथून निघून जातो. आणि त्याने ना लव्ह लेटर एक लिहिलेलं असतं, ते सुद्धा अनुला दिलेलं असतं. तर आता नेमका तिथे आता अनुचा भाऊ येतो आणि मग अनुचा भाऊ आता राघव आणि याला एकत्र पाहतो. आणि मग त्याला असं वाटत असतं की ते बोलताना एकत्र पाहतो, मग त्याला असं वाटत असतं की हा अनुला छेडतोयच, म्हणजे राघवच छेडतोय असं त्याला वाटत असतं. मग आता तो जवळ येतो आणि म्हणत असतो की इथे काय करतोय, माझ्या बहिणीला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली. आता तो राघवची कॉलर वगैरे पकडतो. त्यावेळेस राघव त्याला धक्का देतो आणि म्हणत असतो की आधी जिमला बिमला जा, चांगलं प्रोटीनयुक्त अन्न खा आणि मग माझ्याबरोबर भांडण करायले, तुझ्या बहिणीच्या मागे कोण लागणार आहे, चल फुट, असं म्हणत तो तिथून निघून जातो. तर तिचा भाऊ म्हणत असतो की अनु, अगं हे काय करत होता इथे, आणि तुला काय त्रास देत होता का, जर आता मी वेळेवर नसतो आलो तर तुझ्या बाबतीत काय झालं असतं. आणि आता नेमकं तिच्या हातामध्ये लव्ह लेटर दिसतं. आता तिच्या भावाचा गैरसमज होतो आणि त्याला असं वाटत असतं की हे राघवनेच हिला दिलेलं आहे. मग आता ती पण रडत असते, पण आता तो म्हणतो की हे राघवनेच दिलं ना. तर ती काहीच बोलत नाही, गप्पच बसते आणि म्हणतो की चल चल आता हे सगळं तुला जाऊन सांगूया आणि याची ना चांगलीच जिरूया. आता अनु त्याला समजावत असते की थांब दादा, माझं ऐकून घे. पण आता तो काहीच ऐकून घेत नाही, घरी जातो. आणि मग हे सगळं जे काही कॉलेजमध्ये झालेलं आहे ते आता आत्याला जाऊन सांगतो, म्हणजे पद्माला जाऊन सांगतो. मग पद्माला खूपच राग येतो. तर भास्कर म्हणतो की काय, त्या शिवनाथच्या पोराची एवढी हिंमत, माझ्या पोरीची छेड काढतो, माझ्या पोरीची, आता मी ह्याला सोडणारच नाही. आता पद्माचा पण राग खूपच डेंजर झालेला असतो. आता इकडे आई म्हणत असते की अरे थांबा, शांत व्हा, नीट ऐकून तरी घ्या, अनुला तरी विचारा नक्की झालंय काय. आता तिला कोणी काही विचारायच्या आधीच तिला आता घेऊन भास्करच्या घरामध्ये जायला निघतात. आता खूप वर्षानंतर, म्हणजे 25 वर्षानंतर आता पद्मा उमाच्या घरामध्ये जाणार आहे. एवढ्या वर्ष त्यांच्या घराच्या मध्ये पट्टी होते, इकडे कोणी यायचं नाही आणि तिकडे कोणी जायचं नाही. पण आता ती पट्टी ओलांडून आता पद्मा उमाच्या घरामध्ये जाते. आता ते पट्टी ओलांडल्यामुळे आता पद्माला खरं तर इच्छा नसते, पण आता तिला असं वाटत असतं की राघवने तिच्या मुलीबरोबर जे काही केलंय ना त्याला आता मी सोडणारच नाही. मग आता पद्मा ती पट्टी ओलांडून आतमध्ये जाते आणि शिवनाथला म्हणत असते की ए शिवनाथ, कुठे लपून बसलेला आहे, लवकर बाहेर ये, लवकर बाहेर ये. आता शिवनाथला कळत नाही नेमकं काय झालेलं आहे. तर आता सगळी मुलं घाबरतात. मग शिवनाथ आता बाहेर येतो, तर पाहतो तर आता पद्माताई आलेली असते. मग आता ती म्हणत असते की शिवनाथ, तुला सांगितलं होतं मी, ही रेष तेव्हाच ओलांडून येईल जेव्हा माझा पारा एकदम चढला असेल आणि तुला तुझी लायकी मी दाखवू शकेल ना, तेव्हाच मी येईल. आता तुझी लायकी दाखवायची वेळ आलेली आहे आणि ती पण तुझ्या पोरामुळं. तुझ्या पोराने जे काही केलंय ना ते आता तिथे दाखवून दिलेलं आहे की तो तुझाच मुलगा आहे. जसं तू 25 वर्षापूर्वी केलं होतं ना, सेम तुझ्या पोराने आता तेच केलेलं आहे. पण मी आता तुझ्या पोराला आणि तुला सोडणार नाही. आता शिवनाथला कळत नाही काय झालंय ते. खरं तर आता
उमा आणि शिवनाथला छान वाटलेलं असतं की आई पण आलेली असते, पद्माताई आलेली असते, सगळेजण आलेले असतात. त्यामुळे ती खुश होते आणि त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. मग पद्मा आता ते पाणी हातानेच असं बाजूला सारते आणि म्हणत असते की असली नाटकं करायची नाही, मी इथे पाहुणचार करायला आलेली नाहीये. आई मात्र आता आतमध्ये जाते आणि ते सगळा फोटो वगैरे बघते, वडिलांचा लावलेला सगळं काही ती बघून घेत असते. तिला छान वाटत असतं. मग आता उमा म्हणते की अगं पद्माताई इतक्या वर्षानंतर आली आहे आतमध्ये, तर अशी का करते? त्यावेळेस ती म्हणते की काही तुमचा पाहुणचार घ्यायला आलेले नाहीये, तुझ्या पोराने जे उद्योग केलेत ना ते सांगायला आलेले आहे. तुमची हिंमत कशी झाली त्याला असलं वळण लावायची? आता खूप काही ती बोलत असते. त्यावेळेस शिवनाथला पण राग आलेला असतो. शिवनाथ म्हणत असतो की पद्मा काय बोलतीये, कळतंय का तुझं? माझी पोरं माझ्या संस्काराच्या बाहेर नाहीयेत. पद्मा म्हणते की हो लय संस्कार आहेत ना तुझ्या पोराचे. अरे 25 वर्षापूर्वी तू जसं माझी बहीण माझ्यापासून कायमची दूर केली ना, तसंच आता सेम तुझा मुलगा करतोय. माझ्या भाचीला आमच्यापासून दूर करतोय. हिला लव्ह लेटर दिलेला आहे. आता एवढं मोठा धक्का सगळ्यांना बसतो. इकडे राघवला पण कळत नाही हिला कोण लव्ह लेटर देणार आहे. राघवलाच कळत नाही की नक्की झाले काय. मग पद्मा म्हणत असते की विचार तुझ्या पोराला की ह्याने अनुला लव्ह लेटर दिले का नाही. मग आता शिवनाथ म्हणत असतं की शक्यच नाही, माझा राघव असं करूच शकत नाही, माझा मुलगा असं करूच शकत नाही. तर पद्मा म्हणत असते की विचार तरी माझ्यासमोर विचार. मग आता राघव आता पुढे येतो आणि मग शिवनाथ त्याला म्हणत असतो की राघव तू हिला लव्ह लेटर लिहिलं का. त्यावेळेस तो म्हणतो की नाही, मी नाही लव्ह लेटर लिहिलं हिला, मी का लिहू हिला लव्ह लेटर, मला अजिबात हे आवडत नाही. मग आता पद्मा म्हणते की खोटं बोलायचं काम नाही, खोटं बोलायचं काम नाही. मग आता ती म्हणत असते की अनु सांग या सगळ्यांना की यानेच तुला लव्ह लेटर लिहिलंय म्हणून. आता अनु खरं तर खूप घाबरलेली असते, पण आता तिचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं सत्य बाहेर येईल म्हणून अनु इथं खोटं बोलते आणि अनु म्हणते की हो याने मला लव्ह लेटर लिहिलेलं आहे. आता असं म्हणता सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो. शिवनाथच्या तर पायाखालची जमीनच सरकते. शिवनाथ म्हणतो की काय ह्याने तुला लव्ह लेटर लिहिलं. तर मग राघव म्हणत असतो की नाही आप्पा ही खोटं बोलतीये, लव्ह लेटर नाही लिहिलेलं. पण आता शिवनाथला खूप राग येतो आणि तो आता जोरात राघवच्या कानाखाली मारतो आणि म्हणत असतो की कोणतीच मुलगी आपल्या चारित्र्याबद्दल खोटं बोलणार नाही. असं का सांगेल ती लव्ह लेटर दिलं म्हणून? कोणतीच मुलगी खोटं बोलणार नाही. राघव म्हणत असतो की आप्पा मी नाही दिलं. पण शिवनाथ आता त्याचं काहीच ऐकून घेत नाही. राघवला आता तो जोरानेच मारायला सुरुवात करतो, काठी घेऊनच मारायला सुरुवात करतो. मध्ये येतो तर शिवनाथ मामाला सुद्धा म्हणत असतो की तू मधून साईडला हो, तू जर मध्ये आला ना तर मी तुला सुद्धा चांगलाच फोडून काढेल. खूप शिवनाथला राग येतो आणि शिवनाथ आता काठीनेच मारत असतो. त्यावेळेस उमा म्हणत असते की हो ऐका तू काय म्हणतोय ते ऐका राघव. पण आता तो कोणाचंच ऐकत नाही. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की चल ह्यांचं भिकारड्यांचे असले भिकारडी भांडणं इथेच राहू दे, चल आपण इथून जाऊया. आता अनुकडे राघव बघत असतो की ही का खोटं बोलली. आता तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, पण ती सुद्धा आता खरं बोलू शकत नसते. मग आता राघवले मार खातो आणि मग पद्माताई सुद्धा आता तिथून निघून जाते. सगळेच जण तिथून निघून जातात आणि इकडे शिवनाथ मात्र काही थांबतच नाही मारायचं. तो आता त्याला रूममध्येच घेऊन जातो आणि रूममध्येच मारायला लागतो. आता इकडून उमा ओरडत असते शिवनाथ नका मारू त्याला, त्याने काहीच नाही केलेलं, राघव का खोटं बोलेल. पण शिवनाथ काही ऐकतच नाही. शिवनाथ राघवला मारतच असतो. तर आता बाहेरून उमा म्हणत असते की शिवनाथ थांबा हो, तुम्हाला माझी शपथ आहे. आता उमाने शपथ घातल्यामुळे आतमध्ये शिवनाथ आता मारायचं थांबतो. तर राघव म्हणत असतो की आप्पा माझ्यावरती विश्वास ठेवा, मी नाही हो तिच्यावरती प्रेम करत, मी नाही ते लव्ह लेटर लिहिलं, प्लीज आप्पा माझ्यावरती विश्वास ठेवा. तर आप्पा म्हणत असतात की अरे कुठली मुलगी खोटं बोलेल आणि तुला काय गरज होती हे सगळं करायची. त्यावेळेस राघव म्हणत असतो की आप्पा अहो मला माहिती आहे आपली आणि त्यांची किती भांडणं आहेत ते, मग त्याच मुलीच्या प्रेमात मी का पडेल. अहो 1000 मुली बाहेर पडलेल्या आहेत आणि आपला सगळा इतिहास मला माहिती असताना मी त्याच मुलीच्या प्रेमामध्ये कसं काय पडेल. मग आता आप्पा म्हणत असतात की 1000 मुली आहेत का बाहेर, चल तुला जाऊन सांगतो. मग आप्पा दरवाजा उघडतात आणि त्याला बाहेर घेऊन जातात आणि म्हणत असतात की तुला माहिती आहे का 25 वर्षापूर्वी असंच मी तुझ्या आईबरोबर लग्न केलं. आम्हाला त्यावेळेस कळत नव्हतं, आम्ही पळून जाऊन लग्न केलं, पण त्यामुळे तुझे आजोबा हे जग सोडून गेले. पद्माताई आणि उमामध्ये भांडण झालं.
आता कोणीच तिच्याशी बोलत नाहीये, कोणीच संबंध ठेवलेला नाहीये. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आम्ही जो तो निर्णय घेतला होता, त्यामुळे आज आम्हाला हे सगळी परिस्थितीला सामना करावा लागतो, हे सगळं भोगावं लागतंय. त्यावेळेस उमा म्हणते की काय याचा तुम्हाला पश्चाताप होतोय शिवनाथ? मग शिवनाथ म्हणतो की हे बघा, मला तसं बोलायचं नव्हतं, पण उमा झालंय की नाही असंच, आपण लग्न केलं पळून, त्यामुळे तुमचं सगळा परिवार तुम्हाला सोडून राहिलेला आहे, तुम्हाला काहीच किंमत नाहीये त्यांच्या घरामध्ये. मग जर ह्याने पण तेच केलं तर काय होणार? मला असं नकोय व्हायला. कोणत्याही मुलीला तिच्या इच्छाविरुद्ध लग्न करायला नको, आणि मी त्यासाठीच माझ्या मुलांना नेहमी सांगत आलोय की लव्ह मॅरेज नको, पण हा ऐकतोय का? त्यावेळेस उमा म्हणत असते की अहो नसेल त्याने तिला चिठ्ठी लिहिली, ती खोटं बोलत असेल. मग शिवनाथ म्हणतो की काय उमा, एक मुलगी खोटं बोलू शकते का? तर इकडे राघव म्हणत असतो की खरंच आप्पा, मी खरं बोलतोय, नाही मी चिठ्ठी लिहिली. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथे संपलेला आहे. तर आता अनु का खोटं बोलली हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे, आणि आता राघव अनुला काय शिक्षा देणार हे पाहणंही खूप इंटरेस्टिंग आहे. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.